या फिल्ममध्ये आपण बघणार आहोत लाखो मोदक बनवणारा एक कारखाना, मोदक बनवायची संपूर्ण पद्धत आणि हे सर्व मोदक पुणे, मुंबई आणि दिल्लीत तुम्हाला जर मागवायचं झाल्यास तेथील संपर्क क्रमांक आणि सर्व मोदकांचे दर याची संपूर्ण माहिती दिलेली आहे। त्याकरता फिल्म शेवटपर्यंत नक्की बघा आणि फिल्म उपयुक्त वाटल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा। नमस्कार। गणपती म्हटलं की गणपतीचा प्रसाद म्हणजे मोदक, त्याच उकडीचे मोदक। या उकडीच्या मोदकांच्या शोधात मी आज अशा एका मोठ्या कारखान्यात आलेलो आहे की जिकडे हात वळणीचे मोदक प्रचंड प्रमाणात बनतात। आता तुम्हाला मी सांगतो की संकष्टी, अंगारकी आणि गणेश चतुर्थी या दिवशी सहसा मोदकांच्या ऑर्डर असतात, परंतु आजकाल झालाय काय की कोणतेही समारंभ, लग्न म्हणजे अशा ठिकाणी मोदक तुम्हाला थाळीत देतात अथवा अनेक रेस्टॉरंटनी त्यांच्या थाळीमध्ये मोदक देणं चालू केलेलं आहे। हे मोदक चांगले मिळणं अत्यंत कठीण असल्यामुळे ह्या कारखान्यात मी आलो, इथे हात वळणीचे मोदक बनतात। यांच्याकडे किती मोठ्या प्रमाणात बनतात याचा अंदाज देण्यासाठी तुम्हाला सांगतो की गणेश चतुर्थीला यांच्याकडे पहिल्या दिवशी 3 लाख मोदकांची ऑर्डर आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणावर मोदक बनवणारा कारखाना जर अन्यत्र कुठे असेल तर कमेंट्समध्ये आम्हाला अवश्य कळवा। तर माझ्या मते हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा उकडीच्या मोदकांचा कारखाना आहे। यांची मोदक बनवण्याची पूर्ण पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे, त्यामुळे फिल्म शेवटपर्यंत बघा। हे मोदक कुठे मिळतात त्याची सर्व माहिती मी तुम्हाला देणार आहे। तेव्हा सुरुवात करूया आजच्या भागाला। उकडीच्या मोदकासाठी लागणारा मुख्य घटक म्हणजे खोबरं आणि गूळ यांचे सारण। त्याकरता यांत्रिक खवणीद्वारे हे नारळ खवले जातात। खवलेल्या नारळात नारळाच्या रेषा किंवा काही करवंटीचे तुकडे राहिले असण्याची शक्यता असते, त्यामुळे काळजीपूर्वक हे निवडून बाजूला करण्यात येते। सारण करण्यासाठी लागणारा गूळ या यंत्रात वितळवला जातो। गूळ चांगला वितळला की या वितळलेल्या गुळात ओलं खोबरं आणि जायफळ घालण्यात येते। हे चांगले शिजण्यासाठी आणि एकजीव होण्यासाठी साधारण 20 मिनिटांचा कालावधी लागतो। 20 मिनिटांनंतर आपले हे सारण पूर्णपणे तयार होते। हे सारण गार झाले की मोदकासाठी वापरता येते। तेव्हा आता जाऊया मोदक कसे बनतात ते बघायला। या कारखान्यात आंबेमोहर किंवा बासमती तांदूळाची पिठी आणि पाणी एकत्र करून या यंत्राद्वारे त्याची उकड तयार करण्यात येते। उकड गार झाली की त्याचे एका आकाराचे गोळे बनवण्यात येतात। या कारखान्याचे एक वैशिष्ट्य मला जाणवलं, ते म्हणजे एवढ्या बायका जरी एकत्रित ते मोदक बनवत होत्या तरी त्या मोदकाचा आकार, त्याला पडलेल्या कळ्या या एकसारख्या होत्या। त्याबद्दल मी जेव्हा संचालिकांशी बोललो तेव्हा त्यांनी मला सांगितलं की या बायकांना प्रॉपर ट्रेनिंग दिलं गेलेलं असतं, त्यामुळे तुम्हाला एका आकाराचे मोदक मिळतात। वळलेले सर्व मोदक अशा मोठमोठ्या स्टीमर्समध्ये साधारण 20 मिनिटाकरता ठेवण्यात येतात। यांच्याकडे ऑर्डर दिली तर मँगो मोदक, चॉकलेट मोदक असे मोदकांचे विविध प्रकार उपलब्ध आहेत। साधारण 20 मिनिटांनंतर या सर्व स्टीमर्समधून हे मोदक बाहेर काढण्यात येतात। अशा रीतीने गरमागरम वाफाळलेले मोदक तयार झालेले आहेत। हा जो कारखाना आपण बघतोय तो मुळात ज्यांनी सुरू केला त्या भारती मेढी मॅडम माझ्याबरोबर आहेत। तर हे जे मोठ्या प्रमाणात उकडीचे मोदक आहेत याचं शिवधनुष्य ते कशा पेलतात याची मला उत्सुकता आहे। तर मॅडम, हे मुळात तुम्ही सुरू किती वर्षापूर्वी केलं? आम्ही हे किरकोळ प्रमाणामध्ये करत होतो, ते 2000 पासून चालू केले काम आम्ही मोदकाचं। पण आता याला व्यवसायाचं स्वरूप जे आलं ते 2009 पासून आलं। 2009 ला आम्ही बचत गटा थ्रू हे काम प्रोफेशनली चालू केलं। पण मग हे जे काय आता पुढे त्याचं मशिनीकरण, अत्याधुनिकरण जे आहे, म्हणजे क्वालिटी न, दर्जा न घसरता जे आहे
ते मुळात कोणी चालू केलं? क्वालिटी आणि याच्यामध्ये आम्ही पहिल्यापासूनच क्वालिटीचं मेंटेन करतोच आहोत, पण आता याला मशिनीकरण जे केले ते माझ्या मुलाने केले. उद्योग चालू करताना आम्ही छोट्या प्रमाणात चालू केला, पण आता त्याच्यामध्ये मशिनरी वापरून, परंतु त्याचा आपला जो हातवळणीचा जो पॅटर्न आहे तो न बदलता, त्याला धक्का न देता आपण कसं मशिनीकरण करू आणि आपलं काम प्रोडक्शन कसं वाढवू याच्याकडे लक्ष माझ्या मुलाने दिले. त्यामुळे प्रोडक्शन आकाश मेडी. आणि तुमचे हे जे मोदक आहेत इथे स्वच्छतेची काळजी एकंदरीत घेतलेली मी बघितलं, ती कशा प्रकारे घेता तुम्ही? आम्ही स्वच्छतेची काळजी म्हणजे सगळीकडे जितकं हायजीन छान करता येईल त्या पद्धतीने करतो. जेव्हा महिला येतात आपल्याकडे कामाला त्यांना टोटली आपण हात धुवून स्वच्छ सॅनिटाईज करून मगच इथे कामाला सुरुवात करतो. आणि काम करत असताना इतर कोणत्याही गोष्टीमध्ये बाकीच्या गोष्टी आम्ही ऍड करत नाही, फक्त काम एके काम करतो. आणि म्हणजे जेवणाची सुट्टी असेल तर ते पूर्णपणे आम्ही कारखान्याच्या बाहेर जाऊनच त्या गोष्टी करतो. इथे फक्त मोदक वळणे एवढंच काम चालतं. आणि तुमच्याकडे हे विशेषतः गणेश चतुर्थीला किती मोठ्या प्रमाणात मोदकांची ऑर्डर असते? यावर्षी किती मोदकांची ऑर्डर आहे? यावर्षी जवळजवळ 3-1 लाखाच्या पुढे ऑर्डर आहे आमची गणपतीला, मेन गणपतीमध्ये. बाकी संकष्टी अंगारकीला भरपूर ऑर्डर असते, हजारोंमध्ये ऑर्डर असतात. तुम्हाला जर कोणाला मोठ्या प्रमाणावर इतर दिवशी कोणत्याही तुमचं 365 दिवस चालू असतं का? हो, आमचं 365 दिवस तुम्हाला मोदक मिळेल. आणि त्यासाठी आता आमचे आउटलेट चालू केलेले आहेत 2, कोथरूड आणि कर्वेनगर परिसरामध्ये. तर तिथे तुम्हाला कधीही जा, तुम्हाला मोदक मिळणार. आणि जर हजारो मध्ये हवे असले तर किती वेळ? बल्क मध्ये जर ऑर्डर पाहिजे असेल तर तुम्ही 2 तास आधी ऑर्डर आम्हाला सांगा, तुम्हाला 2 तासात मोदक मिळणार पाहिजे तेवढे. हे उल्लेखनीय आहे, तुम्हाला 2 तास आधी जरी सांगितलं तर त्या आउटलेट हजारो मोदक तुम्हाला 2 तासात मिळेल. मग सध्या तुमचं हे जे मोदक आहेत ते पुणा आणि इतर कोणत्या शहरात मिळतात? पुण्यापासून आता दिल्ली आणि मुंबई हे 3 मार्केट आम्ही कॅप्चर करतोय आता. ठीक आहे. म्हणजे मुंबईत देखील मी तुम्हाला सगळे फोन नंबर देणार आहे, त्याच्यावर तुम्ही नक्की संपर्क साधा. तुम्ही मुंबईत राहत असतो, तुम्हाला घरपोच ताजे हातवणीचे उकडीचे मोदक मिळतील. आणि कधी त्याची क्वालिटी जी आहे ती मेंटेन केलेली आहे. त्याचं सारण, त्याचा चवी, त्याची चव, त्याचा दर्जा हा सर्व नक्की मेंटेन केलेला आहे. मोदक म्हणजे फक्त गणपतीलाच मोदक खाल्ले जातात असं एक आपलं कॅल्क्युलेशन होतं महाराष्ट्रीयन लोकांचं. तर आता तसं नाही झालंय. आता एनी टाइम आपण मोदक खातो. म्हणून आता आमचं ब्रीदवाक्य आहे की सणालाच नाही तर तुमच्या प्रत्येक खास क्षणाला आमचे मोदक तुम्हाला मिळतील. सणाला नाही तर तुमच्या प्रत्येक खास क्षणाला हे मोदक जर तुम्हाला हवे असले तर मी जे टेलिफोन नंबर दिले त्याच्यावर नक्की कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला उत्तम दर्जाचे मोदक मिळतील याची मला खात्री पटलेली आहे. धन्यवाद मॅडम. थँक्यू. वाफाळलेला उकडीचा मोदक हे खायचं भाग्य आज मला मिळालेलं आहे. हा बघा, याचं आपण सारण, पारी ही कशी बनवतो आणि ती अतिशय पातळ आणि चांगली आहे. आता खूप जाड बनवतात, शिजलेली आहे आणि सारणाने काठोकाठ भरलेली आहे. मी तुम्हाला एक चव घेऊन सांगतो कसं आहे ते. हे मोदक अतिशय उत्तम आहे. हे कुठे मिळतात ते मी तुम्हाला आता दाखवतो. यांच्या मोदक घर नावाच्या दुकानात. मोदक घर नावाच्या यांच्या दुकानात मोदका व्यतिरिक्त पुरणपोळी, मसाले, लोणची असे बरेच प्रॉडक्ट देखील मिळतात. आपण आता जे कारखान्यात मोठ्या प्रमाणावर मोदक बघितले, उकडीचे मोदक बनताना, ते सगळे मोदक तुम्हाला जर हवे असले तर इथे मोदक घर नावाच्या आपण दुकानात आलेलो आहोत. या मोदक घरच्या पुण्यात 2 ब्रँचेस आहेत. त्याचे पत्ता आणि फोन नंबर मी देतच आहे. तर ह्या दुकानात जे कोथरूडमधल्या दुकानात आपण आलोय तिथले विनीत हे सगळं सांभाळतात. तर ज्या काही शंका आपल्याला आहेत तर त्या आपण त्यांना विचारूया. तर विनीत, हे तुमच्याकडे 365 दिवस मिळतात का? हो, आपल्याकडे मोदक 365 दिवस मिळतात. आणि मोठ्या प्रमाणात ऑर्डर कोणाची असेल, म्हणजे असं एकदम 1000 पाहिजे, 2000 पाहिजे, तर ते किती वेळ आधी तुम्हाला सांगावं लागेल? एक 1.5 तास आधी तुम्ही सांगितलं तरी आपण 1000 मोदकांची ऑर्डर तयार करू शकतो. ऐकलं की एवढे मोदक जरी तुम्हाला हवे असले, काही कार्य असेल किंवा अचानक काही ठरलं
तर तुम्ही हे इथे नक्की यांच्याकडे ऑर्डर करा. मी फोन नंबर जे दिलेत ते. आणि तुमचे संपूर्ण पुण्यात डिलिव्हरी होते का? हो, आपल्याकडनं पोर्टर आणि डंजो थ्रू डिलिव्हरी होते. प्लस आपण झोमॅटोवरही आहोत, सो त्याच्यावरही तुम्ही ऑर्डर करू शकता मोदक आणि म्हणजे पुरणपोळी. जो दिलेला नंबर आहे हो. तो थोडसा हो, तिथे त्याच्यावर तुम्ही कॉल करून आम्हाला विचारू शकता. तुम्हाला तुमची जास्त ऑर्डर असेल तर तुम्ही आधी सांगू शकता, आणि न सांगता छोटी ऑर्डर असेल तरी तुम्ही पोर्टर और डंजो थ्रू मागू शकता. झोमॅटोवरही आता आपलं आहे. बरं. मग आता सध्या दुकानातला दर किती आहे याचा एका मोदकाचा? आता सध्या आपण एक मोदक 35 रुपयाला विकतोय, 35. हा. आणि 6 किंवा 6 पेक्षा जास्त घेत असू तर आपण 30 रुपयाला आता मोदक विकतोय. एक मोदक. 6 किंवा 6 पेक्षा जास्त असले हो. हे लक्षात ठेवा. तुम्हाला जर यांची 6-6चे बॉक्सेस बनवलेले आहेत चांगल्यापैकी, पण तुम्हाला ऑड नंबर मध्ये पण मिळू शकतात 7-8. तर तुम्ही जर 6 किंवा 6 पेक्षा जास्त मोदक ऑर्डर केलेत की इथून घेऊन गेलात तर तुम्हाला 30 रुपयाला एक मोदक. मोदक मोठा आहे, चविष्ट आहे, मी खाऊन बघितलेला आहे. त्यामुळे तुम्ही ते अवश्य ऑर्डर देऊ शकता. हा, धन्यवाद सर. थँक्यू. उकडीच्या मोदकांचा सर्वात मोठा कारखाना, ही फिल्म तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करून आम्हाला अवश्य कळवा. आवडला असेल तर लाईक करा. ही महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त लोकांना कळावी म्हणून अधिकाधिक लोकांपर्यंत नक्की शेअर करा. आणि असे नवनवीन विषयांवरचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या हेमंत जी या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.